महाराष्ट्राच्या संत परंपरेत नामस्मरणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रामनामाच्या अखंड जपाला तारक मंत्र मानले गेले आहे, जो जन्ममरणाचा फैऱ्या चुकवितो. पुढच्या अभंगाच्या ओळीतून संत सांगतात की निराकार परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असेल तर एकच साधन आहे, रामनामाचा अखंड जप. जो आपल्या अंतःकरणात रामाला दृढ धरतो त्याला पुन्हा संसाराच्या बंधनात अडकावे लागत नाही. पार्वतीने सुद्धा रामनाम जपले आणि विषाचे दहन केले. यावरून रामनामाची शक्ती किती महान आहे हे लक्षात येतं. वाल्मिकी पण रामनामामुळे तारला गेला. म्हणजे रामनामात अशी करुणा आणि सामर्थ्य आहे की ते कुणालाही उंचीवर नेऊ शकते. हा अभंग आपल्याला एकच संदेश देतो, रामनाम जपा, वारंवार जपा आणि श्रद्धेने जपा. राम हा तारक मंत्र निराकार, मंत्र निराकार. जपा वारंवार, जपा वारंवार. हेची एक राम हा तारक मंत्र निराकार, मंत्र निराकार. हेची एक करा, राम दृढ धरा. हेची एक करा, राम दृढ धरा. पुनरपि संसारा, पुनरपि संसारा. येणे नाही, येणे नाही. राम हा तारक मंत्र निराकार, मंत्र निराकार. येणे नाही पुन्हा सांगितली मात, येणे नाही पुन्हा सांगितली मात. जानकीचा कांत, जानकीचा कांत. आळवा, आळवा. राम हा तारक मंत्र निराकार, मंत्र निराकार. पार्वती रमण जपे राम नाम, पार्वती रमण जपे राम नाम. विषाचे दहन, विषाचे दहन. तेणे झाले, तेणे झाले. राम हा तारक मंत्र निराकार, मंत्र निराकार. दीनदास म्हणे वाल्मिकी तरला, दीनदास म्हणे वाल्मिकी तरला. पापी उद्धरीला, पापी उद्धरीला. आजा मेळा, आजा मेळा. राम हा तारक मंत्र निराकार, मंत्र निराकार. जपा वारंवार, जपा वारंवार. हेची एक राम हा
साकार मंत्र निराकार